संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामूंना उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आलाय। या निमित्तानं पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असा सुप्त संघर्ष रंगलाय। अंबादास दानवेंच्या पुढाकारानं मुंबईतील शिवसेना भवनात रशीद मामूंचा शिवसेनेत प्रवेश झाला होता। त्यावेळी भवन इमारतीच्या दारात चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामूंना फटकारलं होतं। मी तुला उमेदवारी मिळवून देणार नाही, माझा तुला विरोध आहे, असं चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंना सगळ्यांदेखत सुनावलं होतं। यावेळी रशीद मामूंनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चंद्रकांत खैरे त्यांना बरंच काही बोलून गेले होते। मात्र आता याच चंद्रकांत खैरेंच्या विरोधानंतरही अंबादास दानवेंनी रशीद मामूंना उमेदवारी मिळवून दिली आहे। रशीद मामूंना उमेदवारी दिल्यानंतर पहा मी काय करतो असा इशारा चंद्रकांत खैरेंनी दिला होता। त्यामुळे आता चंद्रकांत खैरे नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तसंच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील या वादाचा फटका निवडणुकीतील ठाकरे गटाला बसणार का हे देखील पाहावं लागणार आहे।